आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नमस्ते, मी निशांत बापूसाहेब लोखंडे, युवक काँग्रेसचा तथा जिल्हा उपाध्यक्ष। स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीची जी एकजूट झाली श्रीगोंदा शहरात, त्याच्यात हा वॉर्ड तुतारीला, म्हणजे दोन्ही चिन्ह इथले तुतारी आहेत आणि अध्यक्षपदाचं चिन्ह देखील तुतारी आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये खरं पाहिलं निवडणूक लढवण्याचा निर्धार यासाठी केला तर सुसंस्कृत पट्टा आहे, शिकलेल्या वर्गाचं प्रमाण जास्त आहे। खरं पाहायला गेलं तर हा जो पट्टा आहे शिक्षक कॉलनीपर्यंतचा, मग त्याच्यात बनकरमाळा असेल, लक्ष्मीनगर असेल, हेलिपॅडवर नवीन कॉलनी डेव्हलप झाली ते असेल, छत्रपती शाहूनगर असेल, शिक्षक कॉलनी असेल आणि जो तत्सम पार्ट या प्रभाग क्रमांक 2 मध्ये जो डेव्हलप झाला आहे। तर मी आता खरं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीने ज्यावेळेस संघटनेच्या पदाधिकाऱ्याला, चळवळीतल्या कार्यकर्त्याला संघटना म्हणून काम केलं, माझं एक सर्वात मोठं दुर्दैव, मी संघटनेवर प्रेम करत आलो, परंतु सर्वात मोठं दुर्दैव हेच की लोकांशी जी काय म्हणतात त्याला 1-to-1 कनेक्टिव्हिटी ते संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच अंश आली, परंतु नव्याने जो मतदार जोडला गेला, नव्याने जी लोक या प्रभागामध्ये आले त्यांच्याशी माझा संपर्क कमी आहे। ही जरी वास्तविकता असली तरी ही जी कमी माझ्या बाबतीत सध्या सर्वांच्या चर्चेतून जरी येत असली तरी माझ्या वडिलांनी खरं पाहायला गेलं तर ह्या शहरामध्ये शिक्षण सेवक म्हणून, रयत सेवक म्हणून काम केलं। रयत सेवक म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले। तर वाडी वस्तीवर जात असताना माझ्या वडिलांनी आजपर्यंत काय कमवलं शिक्षक म्हणून, त्यांनी जे विद्यार्थी घडवले 70 ते 80% विद्यार्थ्यांचा प्रभाग आहे हा। मी तो एक माझ्यासाठी एक मजबूतीची गोष्ट आहे। वैयक्तिकदृष्ट्या मी फिरत असताना बनकरमाळ्याच्या जवळ गेलो, साईनगरचा जो परिसर आहे, ओपन स्पेस डेव्हलप व्हावा ही प्रत्येक शहरातील नागरिकाची त्या ठिकाणी इच्छा आहे। तो का डेव्हलप व्हावा तर त्याच्यामध्ये पावसाळा आले तर दुर्गंधी निर्माण होते, खड्डे असेल तर पाणी साचते, त्या ठिकाणी जर गवत उगवलं, काँग्रेससारखं गवत असेल किंवा वेगळं गवत असेल त्याच्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढते। त्यांचं म्हणणं आमचे ओपन स्पेस कमीत कमी डेव्हलप झाले पाहिजेत। तो बनकरमाळ्याचा एक प्रश्न। वाडी वस्तीवर गेलो, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न देखील आहे। नळ कनेक्शन श्रीगोंदा नगर परिषदेचे आहेत, ते नळ कनेक्शन 1-to-1 लोकांपर्यंत गेले पाहिजेत, ही माझी पहिली भूमिका आहे। सगळ्यात त्याच्यानंतरची ज्या योजना आहेत नगर परिषदेच्या, ज्या जे निधी, आता मी स्वतः ह्या क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळं निधीचे वेगवेगळे प्रकार असतात, तर त्यातलं कोणतं हेड आहे, 3-4 पद्धतीचे हेड आहेत, मग नगर विकास खाता आहे, DPDC आहे, तर ते निधी ह्या त्या योजनांचा ग्रामीण भागातल्या लोकांना, वाडी वस्तीच्या आणि शहरातल्या लोकांना, म्हणजे आता सुशोभीकरणाचा प्रकार असेल, रस्ते असतील, त्या ठिकाणी सौर दिवे असतील, ओपन स्पेस डेव्हलप करणं असेल, पाण्याचा नळ कनेक्शनचा प्रश्न असेल, आरोग्याच्या ज्या सुविधा निर्माण करायच्या त्या गोष्टी असेल, कुठं आता मागं ह्या संकल्प मराठला आग लागली होती, अग्निशामक दलाची निर्णायक भूमिका होती। मग जर तुम्ही जर एक हाक दिली तर त्या हाकेला व देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। खरं पाहायला गेलं तर तरुणांसाठी ज्यावेळेस मी गाठीभेटी घेतो, 1-to-1 ज्यावेळेस मी बोलतो, घरी जातो, तर तरुणांमध्ये एक अशी लाट निर्माण झालेली आहे की तरुणांना ह्या शहरामध्ये गृहीत धरलं जातं। आता जे समोरचे जे पक्ष आहेत तिन्ही वेगवेगळे पक्ष जे निवडणूक करतायत, तरुणांना दिशाहीन करून टाकलेलं आहे। निवडणुकीचा मूळ मुद्दा विकास असला पाहिजे, लोकांचे प्रश्न असले पाहिजे, लोकांच्या समस्यांसाठी तुम्ही काय करणार याच्यावर निवडणूक झाली पाहिजे। परंतु बहुतांशी तरुण असे भेटले की त्यांना वाटतं की प्रत्येक वॉर्डचा अजेंडा असला पाहिजे, प्रत्येक प्रभागात तुम्ही काय काम उभं करणार त्याचा एक अजेंडा असला पाहिजे। पुन्हा आता 1-2 ठिकाणी मी चर्चेला गेलो तर त्यांनी मला असं सांगितलं की आपल्या शहरामध्ये भरपूर ठिकाणी ओपन स्पेस आहेत, तर आता श्रीगोंदा शहरामध्ये वाचनालयांसाठी तरुणांना पैसे द्यावे लागतात, 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये फी एका वाचनालयाची आपण सर्रास पाहतो। परंतु जर सार्वजनिक सभागृह, सार्वजनिक वाचनालय जर झालं, त्या ओपन स्पेसमध्ये जर डेव्हलप झालं तर तरुणांना त्या आयती संधी मिळेल। आणि दुसरा विषय महिलांचे प्रश्न फार किरकोळ असतात, त्यांचं म्हणणं असतं की आमच्या कचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे। म्हणजे ओपन स्पेसला तुम्ही आज शहरात कुठं, माझी एक विनंती आहे तुम्हाला, शहरात अख्ख्या तुम्ही कुठं जा, ओपन स्पेसला किती ठिकाणी कचरा पडलेला पाहायला भेटेल, खरकट पाणी असेल तर त्यांना व्यवस्था नाही, कोंड्यांची व्यवस्था झाली पाहिजे। महिलांचा दुसरा एक मुद्दा असा आहे की नगर परिषदेच्या माध्यमातून पाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। आता घरचे काम करणारा माणूस जर कामानिमित्त बाहेर गेला, घर सोडून जर तो निघून गेला तर पाणी वेळेवर सुटलं पाहिजे, ते स्वच्छ सुटलं पाहिजे। आणि खरं पाहायला गेलं तर ते स्वच्छ सुटत असताना जे कर्मचारी काम, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शिकलेला उमेदवार म्हणून। आणि गौरीताई गणेश भोस ह्या स्वतः एक उच्च शिकलेल्या व्यक्ती आहेत, सुसंस्कृत व्यक्ती आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये एक मितभाषीपणा आहे, सुसंस्कृतपणा आहे। आणि वंदनीय बाबासाहेब भोस जे आहेत आता राजकारणात काम करतात,
शहरात त्यांचा एक ऐतिहासिक चांगला वारसा त्या आम्ही आता गाठीभेटी घेतोय. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या माग आहे आणि या तीनही पक्षांनी दिशाहीन करून टाकलेल्या महिलांना आणि तरुणांना या निवडणुकीच्या बाबतीत ती दिशा योग्य पद्धतीने गौरीताई गणेश घोष बसवू शकतात असं माझं वैयक्तिक ठाम मत आहे. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज सहानुभूतीच आहे श्रीगोंदा शहरामध्ये. ह्या तीनही पक्षांनी सत्ताधारी पक्ष आहेत. सत्ताधारी पक्षांनी खरं पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने निवडणूक यंत्रणा जे आज वातावरण तयार केलं शहरात, महाविकास आघाडीचे पॅनल सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार असले तरी त्यांच्यामध्ये लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याची ताकद आहे आणि ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.